हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण सांख्य दर्शन बघितलं, योग दर्शन बघितलं. आता आपण नेक्स्ट बाकीचे दर्शन बघणार आहोत. त्यामध्ये वैशेषिक दर्शन, न्यायदर्शन, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा येते. तर यातलं न्याय आणि वैशेषिक थोडंसं जास्त महत्त्वाचं येतं, कारण की याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, वैशेषिकवर आपल्याला लास्ट इयरलाच आलेलं आहे, पण लास्ट इयरला कसं वैशेषिक आणि अजून एक कोणतं तरी दर्शन विचारून दोन आणि अजून त्याच्यात दर्शनाची व्याख्या वगैरे प्रकार वगैरे सांगून मग एक्सप्लेनेशनसाठी आलं होतं. तर वैशेषिक दर्शन जास्त काही मोठं नाही, एकदम शॉर्टकटमध्ये. दर्शनांमध्ये सांख्य योग दर्शन हे जसे एकमेकास पूरक समजले जाते, तसेच सांख्य व वैशेषिक दर्शनांची परंपरा प्राचीन आहे. कशाची? सांख्य आणि वैशेषिक दर्शनांची परंपरा प्राचीन आहे. वैशेषिक दर्शनाचे कर्ता महर्षी कणाद, त्याचे टोपण नाव उलूक असे होते, म्हणून त्यांना औलुक्य दर्शन असेही म्हणतात. षडपदार्थांचे वर्णन, त्यांनी षडपदार्थाचे वर्णन केले. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय हे आपण आधी पण पदार्थ दर्शनमध्ये पण बघितलं. नंतर यांनी 9 द्रव्यांचे वर्णन केले. 9 द्रव्य कोणते कोणते मानले त्यांनी? पंचमहाभूत, मन, आत्मा, काल आणि दिशा. पंचमहाभूत, मन, आत्मा, काल आणि दिशा हे आपल्या आयुर्वेदाने पण मानले येतं. आता 24 गुणांचे वर्णन आढळते. पंचकर्माचा उल्लेख आलेला आहे. पंचकर्मामध्ये उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, क्षेपण आणि गमन हे पंचकर्म आपल्याला हे आलेले येतं. याचा उल्लेख कशामध्ये आलेला आहे? वैशेषिक दर्शनमध्ये. तर जास्त काही हे नाही, हे फक्त थोडेसे पॉईंट येतं जे तुम्ही बघून घेऊ शकता. बाकी तुम्हाला जर का क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये जर का आलं तर तेच लिहायचं की याचे वैशेषिक दर्शन काय, हे काय म्हणतात, त्याचं नाव लिहायचं पहिल्यांदा वैशेषिक दर्शन, नंतर त्याचं कर्ता कोण आहे ते लिहायचं, त्याचं टोपण नाव लिहायचं, त्याचं दुसरं नाव काय, पर्यायी नाव काय ते लिहायचं. नंतर नाही का नंतर त्याचे षडपदार्थ सांगायचे, पदार्थ मानले का नाही त्याचं वर्णन सांगायचं. ते आपण प्रत्येक याचं आपण बघितलेलं आहे आधी पदार्थ निरूपणमध्ये, ते बघून ते लिहून टाकायचं. नंतर हे सर्व झालं की नंतर नाही का आयुर्वेदावर त्याचा काय प्रभाव आहे ते आपण थोडक्यात सांगू शकतो. ठीक आहे, जास्त डोकं लावायचं नाही, जे आपण बाकीच्या याच्यात केलेलं आहे तेच आपल्याला त्याच्यात लिहायचं. ठीक आहे, जास्त याच्यात कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जितकं वाचाल तेवढं तुम्हाला तेवढं जास्त आहे. पुस्तकामध्ये जर का बघसाल तर वैशेषिक दर्शन खूप मोठं आहे, पण तेवढं अपेक्षित आहे का? नाही अपेक्षित. कारण की आपलं महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे? सांख्यदर्शन, सांख्यदर्शन, योग दर्शन महत्त्वाचे येतं. न्यायदर्शन ते पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे, पण बाकीच्या ज्यात इतकं काही महत्त्वाचं सांगितलेलं नाही ना. बाकीचं सर्व महत्त्वाचं येतं, पण आपल्या पेपरच्या दृष्टीने इतकं महत्त्वाचं नाही. तसे 9 दर्शन येतं, तर तुम्ही 9 दर्शन पूर्ण डिटेलमध्ये वाचत बसणार का? एवढा वेळ नाही ना आपल्याकडं. तर सर्व कॉमन तुम्हाला माहीत पाहिजेत की वैशेषिक दर्शन आलं तर तुम्ही ब्लँक नसले पाहिजे. ठीक आहे, बाकीचं आपण आन्सर तुम्हाला तसे पण 10 पैकी 10 तर कोणी देणार नाही आहे. आपल्याला पडणार की तिथं 8 किंवा 8.5 मार्क पडणार. तर आता एवढ्याच लिमिटेड टॉपिकसोबत तुम्ही कसं एक्सपॅन्ड करसाल, आन्सर कशी लिहिसा ते आपण मॉडेल पेपरमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल असते. ठीक आहे, तिथं पण तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल की आपण कसं पेपर प्रेझेंटेशन करू शकतो. आपल्याकडे कमी जरी माहिती असली तरी आपण पेपरमध्ये कशी लिहू शकतो. ठीक आहे, आता न्यायदर्शन. आता सेकंड आहे न्यायदर्शन काय? वैशेषिक दर्शन व न्यायदर्शन सैद्धांतिक दृष्टिकोनातून एकमेकास पूरक शास्त्र येतं. कोणते दर्शन एकमेकाले? वैशेषिक दर्शन आणि न्यायदर्शन हे कोणाला एकमेकाला पूरक येतं, पण कोणत्या दृष्टीने? सिद्धांताच्या दृष्टिकोनातून दोनातून. म्हणजे काय? न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शनाचे सिद्धांत सारखे येतं. ठीक आहे, वैशेषिक दर्शन हे प्रमेयशास्त्र आहे. हे काय? प्रमेयशास्त्र आहे. हे महत्त्वाचं आहे. प्रमेयशास्त्र आहे तरी त्यात प्रमाणांचा विचार केलेला आहे. प्रमेयशास्त्र असून पण त्याच्यात प्रमाणांचा विचार केला आहे, परंतु खरा विस्तार कशात झाला? न्यायदर्शनात झाला. म्हणून काय? सिक्वेन्स ध्यानात ठेवायचा. पहिल्यांदा काय घेतलं आपण? वैशेषिक दर्शनाचा विस्तार कोणी केला? न्यायदर्शनाने केला. कारण की त्याच्यात प्रमेयशास्त्र आहे, त्याच्यात प्रमाणांचा थोडाफार उल्लेख केला, परंतु त्याचा विस्तार कोण केला? न्यायदर्शनात विस्तार केला. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. नंतर काय? निरुक्तीचं काय? त्याचं निनयती या धातूपासून न्याय शब्द बनला आहे. निनयती धातूपासून कोणता शब्द बनलेला आहे? न्याय शब्द बनलेला आहे. ते व्याख्या काय? नियते आणि नीती न्याय. इझी आहे, हे तुम्ही पाठ करायला पाहिजे, कारण की प्रेझेंटेशन वाढते तुमचं. एखादा कोणता पण आन्सर लिहित असेल त्याच्यात जर का एखादा श्लोक असेल, 2-3 श्लोक असतील तर त्याच्यात प्रेझेंटेशन वाढते आणि मार्क जास्त भेटतात त्याचे. जो आपल्याला निष्कर्षणात घेऊन जातो त्याला न्याय म्हणतात. जो आपल्याला कशात घेऊन जातो? निष्कर्षाप्रत घेऊन जातो, त्या निष्कर्षापर्यंत घेऊन जातो, तो काय? न्याय.
नंतर न्यायदर्शनात किती येतं 16 पदार्थाच्या वरनं आपण पदार्थ सांगितलेले तर 16 पदार्थ या 16 पदार्थांचा आयुर्वेदाने पण स्वीकार केलेला आहे. याचा 16 पदार्थाचा आयुर्वेदाने पण स्वीकार केलेला आहे. द्रव्यादी षडपदार्थांचा स्वीकार कोण केला? द्रव्यादी षडपदार्थ द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय हे पण आपल्या यानं केलेलं आहे, आयुर्वेदाने केलेलं आहे. नंतर काय नवन्यायकारांनी म्हणजे जे नवीन न्यायकार होते त्यांनी काय केलं? अभाव हा सप्त पदार्थ मानला आहे यांनी. आता हे इम्पॉर्टंट आहे, हे MCQच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट आहे, MCQच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे की नवन्यायकारांनी काय मानलं? अभाव हा सप्त पदार्थ मानला. तर म्हणजे जर का आपल्याला न्यायकारकांनी विचारलं किती पदार्थ मानले तर एकूण 16 आणि षडपदार्थ जे आपल्या याच्यात येतं आयुर्वेदामध्ये ते पण मानले. पण एक अभाव जे प्रकार आहे त्याला सप्तधातू मानलेलं आहे. प्रमाण किती तर 4 प्रमाण मानलेले आहेत यांनी, 4 प्रमाण मानलेले आहे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान प्रमाण. ठीक आहे, हे आपल्याला पदार्थ विज्ञानमध्ये पण आपल्याला पदार्थ विज्ञानच्या पेपर 2 मध्ये पण आपल्याला हे सर्व प्रमाण आहेतच पेपर 2 मध्ये. तर प्रमाण किती मानले? 4 प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान. नंतर प्रमेय किती मानले? 12 प्रमेय मानले. ठीक आहे, हे आपल्याला MCQच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे बघून घेतलं. नंतर येते आपलं नेक्स्ट आस्तिक दर्शनमधला नेक्स्ट टॉपिक येते पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसामध्ये तेच लिहायचं, आधीचे सर्व काय पॉईंट लिहायचं असलं तर तेच सर्व कॉमन काही येईल. किंवा सृष्टी उत्पत्तीक्रम कसं सांगितलं ते तुम्ही लिहू शकता. लिहायचं असेल तर जवळपास सर्वांनी सारखं सांगितलेलं आहे, जास्त काही डिफरन्स येत नाही त्यामध्ये. तर नंतर आपण तुम्ही लिहू शकता याचं नाव काय, पूर्वमीमांसा, याचे कर्ता कोण होते, आणि पदार्थ किती सांगितले ते आपण आधीच शिकलेले. तर परत तिच्यात सगळ्या याच्यात लिहून फायदा नाही आपल्याला. जे चेंज काय आहे, बदल कुठे आहे ते लक्षात ठेवायचं. यांनी 5 प्रमाण मानले, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द अर्थोत्पत्ती. तर हे मानायचं की काय नवीन मानलं आहे ना, शब्द आणि अर्थोत्पत्ती. ठीक आहे, ईश्वराला मानले नाही परंतु वेदांना मानले. यांनी कशाला मानले? ईश्वराला मानले नाही परंतु वेदांना मानले. 11 द्रव्यांचा, यांनी किती द्रव्यांचा उल्लेख केला? 11 द्रव्यांचा. तिच्यात किती उल्लेख आहे? त्यात 9 द्रव्याचा उल्लेख आहे. ठीक आहे, नंतर काय उत्तरमीमांसा षडविध प्रमाण. यांनी किती प्रमाण मानले? यांनी 6 प्रमाण मानले. कोणते? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अभाव, अर्थोत्पत्ती. ठीक आहे, अर्थोत्पत्ती. तर हे लिहायचं. वाद काय? विवर्तवाद आपण सगळ्याचे वाद एका चार्टमध्ये आपण स्टार्टिंगलेच वाद वगैरे सर्व बघितलेले ते तिथलेच लिहायचे. नंतर सिद्धांत काय? सिद्धांत पण आपण सगळ्याचे बघितलेले आहेत. आणि मग हे सर्व झाल्याचं आयुर्वेदात महत्त्व लिहून टाकायचं. याचे चान्सेस कमी येतं की तुम्हाला पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा विचारतील. यातलं फक्त हे MCQच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. MCQ विचारू शकतात आपल्याला, तर त्याच्यासाठी आपण हे वाचायला पाहिजे. ठीक आहे, नंतर आपलं नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण बघू काय म्हणतात जैन दर्शन, चारवाक दर्शन. म्हणजे आपण सरळ नास्तिक दर्शन बघू. नास्तिक दर्शनमध्ये ते चारवाक, जैन आणि बौद्ध दर्शन. ठीक आहे, तर इझी आहे, तर जास्त काही अवघड नाही आहे. आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघून घेऊ. म्हणजे काय होते आता तुमचं सर्व एंडिंगकडे येत आहे तुमचं. म्हणजे आस्तिक दर्शन झालं, नास्तिक दर्शन झालं, म्हणजे आपला पूर्ण टॉपिक 3 टॉपिक मिळून कोणते आपल्याला 25 मार्काचं वेटेज आहे. 3 टॉपिक कोणते तर सर्व रिवाईज करू आपण. पहिला टॉपिक बदला आपण आयुर्वेद निरूपण बघितलं. नंतर आपण पदार्थ निरूपण बघितलं. पदार्थ निरूपण नंतर आपण आधी दर्शन निरूपण बघितलं. मग आपण आस्तिक दर्शनाकडे आलो. आपण आस्तिक दर्शन बघितलं, आधी सांख्य दर्शन बघितलं, नंतर आपण योग दर्शन बघितलं. नंतर आता आपण या लेक्चरमध्ये वैशेषिक बघितलं, न्याय बघितलं, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. सेकंड हे काऊन फास्टमध्ये घेतलं म्हणून मी न्यायदर्शन काऊन वेगळं लिहिलं, कारण की योगदर्शन काऊन मी वेगळं लिहिलं. योग आणि सांख्य महत्त्वाचे येतं, ते आपल्याला व्यवस्थित करायचे. वैशेषिक आधी आलेलं आहे, पण ते आलं कशासाठी? ते फक्त LAQसाठी आलेलं होतं. LAQसाठी नाही का, फक्त सांख्यन ते त्याच्यावरती व्यवस्थित मार्क टाकू शकत नव्हते म्हणून एक छोटंसं त्याच्यात ॲड करून टाकलं. तर त्याच्यात काही इतकं महत्त्वाचं नव्हतं. त्याच्यात तुम्हाला एवढं तर माहिती आहे वैशेषिक कोण होते, काय होते. तर आपण नॉर्मली काही जरी नसलं तर आपण 2-4 टॉपिक पॉईंट तर आपण लिहू शकतो, आरामात लिहू शकतो. ठीक आहे, फक्त जे डिफरन्शिएट करणारे पॉईंट जे MCQच्या दृष्टीने महत्त्वाचे ते आपण याच्यात लिहिलेले येतं. ठीक आहे, मी जेवढं सांगतो तेवढंच करा. तुम्ही काळजी काहीच करू नका. मी सर्व ॲनालिसिस करूनच नोट्स काढले होता, सर्व विचार करून नोट्स काढलेले होता. मी पण लिहू शकत होतो. मी पण पूर्वमीमांसा मला का लिहिता येत नव्हतं का? मी नोट्समध्ये भरपूर लिहू शकत होतो. मी बाकीचं लिहिलं नाही का? बाकीच्या सांख्य दर्शनामध्ये पण भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण मी काय लिहिलं? जे आपल्याला पेपराच्या दृष्टीनं जे महत्त्वाचं आहे, जेवढं आपल्याला लागते तेवढंच लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आता इथं आता इथपर्यंत आपण कुठपर्यंत आलो? आस्तिक दर्शनपर्यंत आलो. आता नास्तिक दर्शन वाटलंच तर मी एकाच लेक्चरमध्ये पूर्ण नास्तिक दर्शनमध्ये जैन, चारवाक आणि बौद्ध एका सोबत तुम्हाला सांगून, म्हणजे नास्तिक दर्शन वेगळं होऊन जाते, आस्तिक दर्शन वेगळं होऊन जाते. यावेळेस नाही का नास्तिक दर्शनवरून प्रश्न आलेला नाही एवढ्यात, तर यावेळेस चान्सेस आहेत की नास्तिक दर्शनमध्ये जैन किंवा बौद्धमधून क्वेश्चन येऊ शकते. चारवाक किंवा बौद्धमधून क्वेश्चन येऊ शकते. ठीक आहे, तर यावेळेस आपण त्याच्यावर पण ध्यान द्यायचं.
याच्यावर आपल्याला काय क्वेश्चन विचारले जाणार आहे, 2 SAQ आणि 1 LAQ. LAQ कशावर विचारलं जाते, दर्शनावर, आणि एक SAQ दर्शनावर, आणि एक पदार्थ किंवा आयुर्वेद निरूपण. मग आयुर्वेदमध्ये काय, ते आयुर्वेदाचे आपण ते हे बघितले, व्याख्या बघितली, आयुची लक्षणं बघितली, आयुर्वेदाची लक्षणं बघितली. नंतर आपण याचं पण बघितलं होतं, काय म्हणतात, आपण नंतर सिद्धांत बघितले होते, सिद्धांताचे प्रकार बघितले होते. सिद्धांताचे आपण ते सर्वतंत्र, प्रतितंत्र, अभ्युपगम आणि अनुपग्रह, ते सर्व 4 सिद्धांताचे प्रकार बघितले होते, ते बघायचे. ठीक आहे. तर आता नंतर आयुर्वेदिक मौलिक सिद्धांत, ते क्वेश्चन, ते टॉपिक बघितला होता. तर आता हे कसं राहणार आहे, तुम्ही रीड करसाल, वाचसाल तर समजेल तुम्हाला. आता मी नाही का रोज, आता माझं कसं आहे, मी रोज नाही का प्रत्येक सब्जेक्टबद्दल चालू आहे, तर माझ्या दिमागात ॲट अ टाईम नाही का 3-4 सब्जेक्ट चालू राहतात, 4-5 सब्जेक्ट चालू राहतात. मला ते आठवणार केव्हा येतं, जेव्हा मी व्यवस्थित रिवाईज करेल. आता मी डेली लेक्चर टाकते म्हणून मला बाकी सब्जेक्टचं ध्यान, बाकी सर्व सब्जेक्ट माझ्या दिमागात चालू येतं. पण तुम्ही काय, एक सब्जेक्ट घेता तर एक सब्जेक्ट पूर्ण अभ्यास करायचा. त्याच्यासाठी काय करायचं, मी आधीच तुम्हाला सांगितलेलं इम्पॉर्टंट टॉपिक कोणते तर ते तुम्ही तुमच्या हिशोबानं स्टडी करू शकता. आणि तुम्हाला मी स्टडीचा पॅटर्न पण सांगितलेला आहे की जे लास्ट 3 इयरचे PYQ येतं ते सॉल्व करणं चालू करायचे. तर तुम्ही माझा वेट नका करू की मी केव्हा व्हिडिओ अपलोड करेल, तुम्ही लवकर तुम्ही पण स्टार्ट करा ना, तुम्ही स्टडी स्टार्ट करा. तुम्ही म्हणजे तुम्हाला जे सब्जेक्ट वीक आहे त्याचं स्टडी स्टार्ट करा. माझा वेट नका करू, मी सर्वांचा विचार करते, मी सर्वांसाठी व्हिडिओ बनवते. कोणाला पदार्थ वीक वाटते, कोणाचा पदार्थ स्ट्रॉंग वाटते, कोणाला संस्कृतमध्ये वीकनेस वाटते, तर मी सर्वांचा विचार करते. तुम्ही तसं नको करू, तुमचं काय वीक आहे त्या सब्जेक्टमध्ये कसं पास व्हायचं त्याचं मी व्हिडिओ बनवेल आहे. तर तिच्यात नाही का व्हिडिओमध्ये मी का असं लगेच काही सांगितलं नाही तुम्हाला की बा हे क्वेश्चन करा लगेच पास होईल. मी फक्त ॲनालिसिस केलेलं आहे की बा पेपर सेट करणारे पण माणसंच आहेत ना, त्याचं काय लॉजिक राहते, ह्युमन सायकोलॉजी काय राहते, माणूस पेपर काढताना पेपरचा एक्झामिनरचा माइंडसेट काय राहतो, आणि नंतर ब्लूप्रिंटचा काय हिशोब राहतो, त्या हिशोबाने त्याले पण लिमिटेशन्स आहेत ना, त्याले ब्लूप्रिंटनुसारच पेपर काढतात. त्यासाठी सिलेबस नाही, त्यांना सिलेबससोबत त्यांना ब्लूप्रिंट पण फॉलो झाली पाहिजे. तर त्यांच्याकडे लिमिटेड ऑप्शन उरते. ठीक आहे. आणि चान्सेस जास्त येतं किंवा त्यांना मागचा पेपर पण बघायला लागते किंवा मागच्या पेपरमध्ये काय विचारलं ते क्वेश्चन रिपीट नाही झाला पाहिजे. त्यातले काही क्वेश्चन रिपीट होतात. आता काही अभावाचे आपण पाहिलेलं आहे ते सगळीकडे सारखंच आहे, कारण की त्याच्यावर दुसरा टॉपिकच नाही ना. अभावावर दुसरा प्रश्न काय बनवले, 5 मार्काचा ACQचं भेटेल, दुसरा प्रश्न काय बनणार आहे तिच्यात नाही, पण बाकीचे चान्सेस आहेत ना बनायचे. तर आपण सर्व रीड करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आता काळजी नका करू, आपलं सर्व सिलेबस, आणि सिलेबसची तुम्ही काळजी नका करू. सिलेबस मी संपवायचा, मी व्यवस्थित संपवतो, पूर्ण समजून, पूर्ण जेवढं गरजेचं आहे तेवढंच. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही व्यवस्थित पास होतात तेवढं ट्रस्ट ठेवा. तुम्ही फक्त जसं सांगते तसं करा आणि ट्रस्ट ठेवा. फक्त आता जे नोट्स येतात, मी वापस मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं, तर नोट्स त्याच्या PDF फॉर्मॅटमध्ये ठेवू नका. आपल्या फोनमध्ये खूप PDF येतात, लागल तेवढ्या नोट्स येतात, पण आपण वाचतो का त्या नाही वाचत. आपल्याला काय करायला लागल, आता जसं माझ्याकडं मी हे पुस्तकात नाही का हे सर्व गोष्टी, पण मी एका जागेवर काढून लिहिल्या की कारण की एक्झामच्या टाईमले ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. एक्झामच्या टाईमले जेवढं तुम्ही लिमिटेड सिलेबसवर असाल, लिमिटेड तुम्ही नोट्सवर असाल, लिमिटेड कंटेंटवर असाल, लिमिटेड रिसोर्सेस करता, तेव्हा तुम्ही आउटपुट काढू शकता. आता तुम्ही 10 गोष्टी तुम्ही वाचू शकता का नाही, पण एक गोष्ट 10 वेळा वाचू शकता ना, तेव्हा तुमचं मार्क्स भेटणार, तेव्हा तुम्हाला बेटर रिझल्ट भेटेल. ठीक आहे. तर आता एक्झामच्या टाईमले लास्ट मंथमध्ये जास्त इकडे तिकडे भरकटायचं नाही, जास्त रिसोर्सेस वाचायचे नाही. पुस्तक नसेल वाचलं तर पुस्तक खोलूच नका. पुस्तक जर का तुम्ही आधी वाचलेलं नसेल, तुम्हाला माहीत नसेल, कोणाकोणाचे पुस्तकं असे असते की कोणता सब्जेक्ट खोललाच नसते, असतात असे काही जण, तर असं घाबरायचं काम नाही. पण तुम्ही आता जर का पुस्तक उघड्यात बससाल तर मग तुम्ही कन्फ्युजन करसाल किंवा पुस्तकात तर एवढं दिलेलं आहे, आपण पास होऊ का, फेल होऊ का, हे होऊ का, ते होऊ का, तर विचारात चाललं तर आपलं टाईमपास होतं. तर टाईमपास नका करू, जसं सांगतोय तसं करा. ठीक आहे. आता आज जास्त झालं बोलणं, मी एक तर जास्त बोलत नाही, मी कंटेंटशी रिलेटेडच बोलतो, जेवढं टॉपिक होतं तेवढंच बोलतो. फक्त माझं हे हेतू आहे की बा तुम्ही जेवढं आता मी पण वेळेवर व्हिडिओ बनवते, आपल्याकडे टाईम पिरियड कमी आहे, माझ्याकडे ऑलरेडी शूट नाही, तर मी पण डेली मेहनत करते, तुम्ही पण मेहनत करा, तुमचं पण आरामात पासिंग होते, तुम्ही काळजी नका करू. माझं फोकस आहे की तुमचे 5च्या 5 विषय क्लिअर झाले पाहिजे. ठीक आहे. चालते, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.